श्रावण मासानिमित्त कोलार भगवतीपूर येथील ग्रामदैवत भगवती माता मंदिरात साई सच्चरित पारायणास मोठ्या उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ झाला। येथील साई भगवती ग्रुप आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक विकास महाराज गायकवाड आणि गणेश महाराज मुसमाडे हे आहेत। पारायण सोहळ्यात यावर्षी 350 महिला आणि पुरुष पारायणार्थी भाविक सहभागी झाले असून गावातून सवाद्य ग्रंथदिंडी काढून तसेच कलश पूजन आणि संतश्रेष्ठ साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून पारायण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। सकाळी 6 वाजता काकड आरती आणि सकाळी 7 ते 11 या काळात साई सच्चरित ग्रंथवाचन असे दैनंदिन कार्यक्रम होणार असून 31 जुलै रोजी सकाळी ग्रंथ अवतरणिका वाचन आणि त्यानंतर गावातून सवाद्य पालखी मिरवणूक होईल। हरिभक्तपरायण विकास महाराज गायकवाड यांच्या काल्याच्या कीर्तनानं आणि महाप्रसाद वाटपानं पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे। दिनांक 1 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजता कोलार भगवतीपूर ते शिर्डी पायदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। तसेच यावर्षी प्रथमच 3 दिवसांची तीर्थक्षेत्र दर्शन यात्रा देखील आयोजित करण्यात आली असून पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी साई भगवती ग्रुपचे श्री स्वप्नील निबे, श्रीकांत खर्डे, धनंजय दळे, सोनूदिदी डंक, सुखलाल खर्डे, कैलास दिघे, साईनाथ खर्डे, योगेश शिरसाट, ऋषिकेश खांदे, आशुतोष बोरसे, डॉक्टर श्याम शिंदे, सुनील निबे, बाळासाहेब दळे, ऋषिकेश आमरे, गणेश पगारे, नारायण पगारे, नितीन दोडके, नितीन खर्डे, उद्योजक नितीन कुंकुलळ, निखिल पगारे आदींसह साई भगवती ग्रुपचे सर्व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत। न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, एस9 मीडिया, कोल्हार।